लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त स्टोरी पाहायला मिळणार आहे. रेश्मा किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि त्या टायमाला कृष्णा तिच्याजवळ गेलेले आहे. कृष्णाला जबरदस्त भूक लागली असते आणि ती रेश्माला पटकन स्वयंपाक कर असं म्हणत असते. तेव्हा रेश्मा तिला सांगते की थोडं थांब, आता स्वयंपाक होतच आलेला आहे. पण कृष्णा असं दाखवत असते की आपल्या आता तू डोक्यात चाललेली आहेस बरं का. आपल्याला भूक लागली की काही कळत नाही. आपण सांगितलेलं आहे ना, आपल्याला आपल्या टायमामध्येच खायला मिळायला पाहिजे. तेव्हा रेश्मा चिडते आणि म्हणते, "तुला काय खायचं असेल ते खा. माझा स्वयंपाक झाल्याशिवाय मी तुला काही खायला देऊ शकत नाही." तेव्हा कृष्णा स्वयंपाकघरातील सर्व डबे चाळायला लागते आणि जे मिळेल ते तोंडात घालायला लागते. गूळ खायला लागते, शेंगदाणे खायला लागते. जी ती वस्तू उचलून ते खात असते. तेव्हा तेथे रुक्मिणी आलेली आहे आणि रुक्मिणीला कृष्णाचं हे वागणं अजिबात पटलेलं नसतं. ती तिला म्हणते, "आत्ताच्या आत्ता तू किचनच्या बाहेर हो. तुझे उष्टे हात कुठेही घालू नको आणि तसंच उचलून काही खाऊ नको." तेव्हा कृष्णा देखील चिडते आणि म्हणते, "मला भूक लागलेली आहे. आता आपल्याला जास्त कोणी काही बोलायचं नाही." तेवढ्यात तेथे मधू येते आणि काय झालं विचारते. तेव्हा कृष्णा सांगते, "आपल्याला भूक लागली आहे आणि आपल्याला हे खायला देत नाही आहेत." तेव्हा मधू म्हणते, "ठीक आहे, भूक लागली एवढंच कारण आहे ना, तर आपण त्यावर उपाय करूया. तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल, मी तुला बाहेर घेऊन जाते." रेश्मा म्हणते, "बरं होईल. हिला तू आत्ताच्या आत्ता जर का बाहेर नेलं ना, तर आमच्या डोक्याची कटकट कमी होईल." कृष्णाला देखील मधूचा प्लॅन चांगला वाटतो. ब्युटी विथ ब्रेन, उगाच आपण तुला म्हणत नाही, असं देखील ती मधूला म्हणते आणि म्हणते, "आत्ताच्या आत्ता इथून जाऊया आपण." तर रुक्मिणी देखील तयार झालेली असते. रुक्मिणी म्हणते, "ही पिढा आत्ताच्या आत्ता तू ह्या घराच्या बाहेर ने, कारण हिला कळत नाही आहे की किचनमध्ये कसं वागायचं असतं. सगळ्या डब्यांमध्ये ही हात घालत आहे, उष्टे कसलेही हात ती घालते." तेव्हा मधू म्हणते, की "सगळेजण शांत राहा. मी आत्ताच्या आत्ता या कृष्णाला बाहेर घेऊन जाते." कृष्णा देखील म्हणते, "चला, मस्त कटवडा खाऊया आणि एक मस्तानी लावूया. त्याशिवाय आपलं डोकं आता शांत होणार नाही. आपल्याला इथं थांबायचंच नाही आहे. भूक आपल्या डोक्यात गेलेली आहे. आपल्याला आता इथं थांबलं तर चक्कर येईल आणि आपण चक्कर येऊन पडेल." असं म्हणून ती मधूबरोबर बाहेर जायला तयार झालेली असते. मधू देखील तिला बरोबर घेऊन बाहेर जाण्यास तयार झालेली असते आणि आता दोघेही घराच्या बाहेर पडतात. पण घरापासून थोड्याच अंतरावर गेल्याबरोबर मधूची गाडी बंद पडलेली आहे. मधू कृष्णाला सांगते, की गाडी आता सुरूच होत नाहीये. काय करावं ते कळत नाहीये. कृष्णा म्हणते, "आपल्याला तर जाम भूक लागलेली आहे. आपण इथं थांबणार नाही." मधू म्हणते, "असं कसं? मी मेकॅनिकला घेऊन येते पटकन. तू इथेच थांब. जर का आपण दोघेही गेलो तर आपली गाडी चोरीला जाऊ शकते. तू इथेच थांब, मी आलेच." असं मधूने तिला सांगितलेलं असतं. आता कृष्णाला इथं थांबण्याची इच्छा नसते, पण मधूनं सांगितल्यामुळं शेवटी तिचा नाईलाज होतो आणि ती गाडीजवळ थांबण्यासाठी तयार होते. मधूने तिला आश्वासन दिलेलं असतं, "मी पटकन जाते आणि पटकन एखादा मेकॅनिक घेऊन लगेच माघारी येते. माघारी आल्याबरोबर आपण हॉटेलमध्ये जाऊया. तू काही काळजी करू नको. मी जास्त वेळ लावणार नाही." असं गोड बोलून तिने तिला तिथं थांबवलेलं असतं. पण मधू आणि कृष्णाला माहिती नाहीये की राघव त्या दोघींचाही पिछा करत आहे. राघव त्यांच्या पाठीमागेच असतो आणि आता राघवने फोन लावलेला आहे. राघवने फोन लावलेला असतो तो म्हणजे ऋषभला आणि ऋषभला तो सांगतो की त्या दोघी निर्जन ठिकाणी आहेत, तर तुझी माणसं या ठिकाणी तू पाठवून देऊ शकतो. पण लक्षात ठेव, आपण सांगितलेला नियम त्यांना सांगायचा. फक्त कृष्णाला घाबरवायचं आहे. तिच्या अंगाला धक्का देखील लावायचा नाही आणि समजा चुकून मधू तेथे आली तर मधूला सुद्धा घाबरवायचं हे त्यांना सांगून ठेव. तेव्हा ऋषभ म्हणतो, "काही काळजी करू नको. मी त्यांना सगळं काही व्यवस्थित आणि सविस्तर सांगितलेलं आहे. ते अजिबात मधू आणि कृष्णा यांच्या अंगाला हात लावणार नाहीत. माझी माणसं 5च मिनिटामध्ये तेथे पोहोचत आहेत. तू काही काळजी करू नको. आपण जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे सर्व काही होणार आहे." असं आश्वासन त्याने दिलेलं असतं. आता इकडे कृष्णा गाडीच्या आरशामध्ये बघत थांबलेली असते. तर मधू तिच्यापासून गायब झालेली आहे आणि मधूने शकुंतलाला फोन लावलेला आहे. शकुंतलाला फोन लावून ती विचारते की तुमचे गुंड कधी येणार आहेत. आता ती एकटीच उभारलेली आहे. हीच ती संधी आहे जेव्हा आपल्याला कळणार आहे की ही नक्की सिंधू आहे की कृष्णा आहे. शकुंतला म्हणते, "काहीच काळजी करू नको. माझे गुंड पोहोचलेले असतील." आणि तेवढ्यात काही गुंड कृष्णाच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. राघव
या गोष्टीचं शांतपणे निरीक्षण करत असतो आणि तो म्हणत असतो, सिंधू यांचा प्रतिकार करायचा आणि तू दाखवून द्यायचं की तू सिंधूच आहेस. त्यातला एक गुंड तिच्याशी हुज्जत घालत असतो. कृष्णा त्याच्या अंगावर जाऊन त्याला बोलत असते की आपल्याला अंगाला हातसुद्धा लावायचा नाही बरं का. आपण काय चीज आहे ना ते तुला माहिती नाही आहे. आपला हात तुला किती भारी पडेल हे तुला कळणार नाही. इकडे मधू देखील आता बघत असते की ही कृष्ण असेल तर नक्कीच घाबरून जाईल, पण ही जर का सिंधू असेल तर गुंडांचा प्रतिकार करेल. आता कृष्णाची अटीतटीची वेळ आलेली असते. त्यातला एक गुंड कृष्णाच्या खाडकन मुस्काडात ठेवून देतो. राघव हे सगळं पाहत असतो. राघवला या गोष्टीचा खूप राग येतो, कारण त्याने ऋषभजवळ सांगून ठेवलेलं असतं की गुंडांना सांगून ठेव, कोणालाही हात लावायचा नाही. पण आता कृष्णाच्या थोबाडीत मारलेले आहे आणि मधू त्याचं शूट करत आहे. जर का ही सिंधू असेल तर त्या गुंडांची आता काही धडगत नाही आहे, ही गोष्ट मधूच्या लक्षात आलेली असते. पण आपल्या पाठीमागं राघव उभा आहे आणि तो हे सगळं काय पाहतंय हे कृष्णाच्या लक्षात आलेलं असतं. तिने आरशामध्ये त्याला पाहिलेलं असतं आणि त्यामुळे ती शांत राहण्याचा निर्णय घेते. ही आपली परीक्षेची वेळ आहे हे तिला समजलेलं आहे. कृष्णा एकदम शांत होऊन त्यांना आपल्याला सोडा, आपल्याला जाऊ द्या, आपल्या अंगाला हात लावू नका असं म्हणून घाबरल्यासारखं दाखवत असते. तर त्यातला एक गुंड आता कृष्णावर अटॅक करतो. कृष्णाच्या गळ्याभोवती त्याने साखळदंड आवळलेला आहे आणि तेवढ्यात ऋषभचा फोन राघवला गेलेला आहे की अरे, मी पाठवलेले गुंड तेथे पोचलेले नाही आहेत, कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. आता राघवला समजतं की हे नकली गुंड नसून हे असली गुंड आहेत आणि खरोखरच कृष्णाचा जीव धोक्यामध्ये आहे. कारण त्या गुंडाने कृष्णाच्या गळ्याभोवती साखळी आवळलेली असते आणि कृष्ण हा बेशुद्ध पडत चाललेले असते, पण ती कसलाच प्रतिकार करत नसते. ही नक्की कृष्णाच आहे याची खात्री राघवला होते आणि राघव फिल्मी स्टाईल पद्धतीनं त्या गुंडांची धुलाई करण्यासाठी तेथे पोचलेला असतो. झटक्यात राघव तेथे जाऊन गुंडांना लाथाबुक्क्याने अंघोळ घालायला सुरुवात करतो. अचानक झालेल्या हल्ल्याने गुंडसुद्धा घाबरून जातात. बेशुद्ध पडलेल्या कृष्णाला अलगद तो उचलतो आणि जवळच एका कट्ट्यावर ठेवतो आणि पुन्हा एकदा गुंडांकडे तो परतला आहे. कृष्ण बेशुद्ध होऊन शांतपणे जवळच्या कट्ट्यावर झोपलेले असते, पण आता राघवला खूपच राग आलेला असतो, कारण त्यांनी कृष्णावर हल्ला केलेला असतो. त्यामुळे तो चिडतो आणि एकेका गुंडाला अक्षरशः उचलून तो फेकत असतो. त्यांचा हात मोडत असतो, पाय मोडत असतो आणि जबरदस्त लाथाबुक्क्याने त्यांचा चांगलाच समाचार घेत असतो. राघव रागामध्ये त्या गुंडांची चांगलीच धुलाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राघवने कृष्णाचा जीव वाचवून तिला घरी घेऊन आलेला असतो. शकुंतला आणि मधू यांचा फोन चालू आहे. मधू शकुंतलाला सांगते की आपला प्लॅन फेल गेलेला नाही आहे, कारण आपल्याला समजलं आहे की कशाप्रकारे ही सिंधू नसून ही कृष्णाच आहे आणि त्यामुळं ही वेळ सेलिब्रेशनची आहे. शकुंतला म्हणते, पण जरा धीर धरणं गरजेचं आहे. मधू म्हणते, आज जर का ती सिंधू असली असती तर मग मात्र तिनं गुंडांची धुलाई केली असती. पण तिने गुंडांची धुलाई केली नाही, यावरून आपला रस्ता क्लिअर झालेला आहे. पण या कृष्णाला देखील घरामध्ये जास्त दिवस ठेवलं नाही पाहिजे, कारण राघव तिच्या प्रेमात पडतोय की काय असं मला वाटत आहे. कारण आज राघव अचानक तेथे आला आणि राघवने तिचा जीव वाचवला आणि त्या गुंडांची धुलाई केली. सिंधू गेली तरी कृष्णानं सिंधूची जागा घेतली आहे असं मला वाटतंय. राघव आता डॉक्टरांना घेऊन आलेला असतो आणि डॉक्टरांनी कृष्णाची तब्येत चेक केलेली असते. कृष्णाला फक्त मुक्का मार लागलेला आहे आणि थोड्याच वेळात ती बेशुद्ध अवस्थेतून बाहेर पडेल. काळजी करण्यासारखं काही नाही आहे असा सल्ला देखील डॉक्टरांनी राघवला दिलेला असतो. ऋषभ आणि राघव यांना समजत नाही की अचानक हल्ला कसा काय झाला आणि आपण पाठवलेले गुंड ते नव्हते, तर मग हे गुंड नक्की कुठले होते. राघव कोणाला काही बोलत नाही आणि राघव सांगतो की आता काळजी करण्यासारखं काही नाही आहे, थोड्याच वेळात कृष्णा शुद्धीवर येईल. रुक्मिणी आणि रेश्मा यांना नेमकं काय झालं तेच कळत नसतं. तेव्हा राघव त्यांना सांगतो की मी चाललेलो होतो आणि त्या टायमाला या दोघी बाहेर पडल्या होत्या. नेमका मी तेथे होतो म्हणून बरं झालं, कारण मी होतो म्हणून कृष्णाचा जीव वाचू शकला. पण त्याच वेळेस तेथे गोदामावशी आलेले आहे आणि गोदामावशीला झालेला सर्व प्रकार समजलेला आहे. गोदामावशीने रुक्मिणी, रेश्मा आणि राघव यांच्यावर अटॅकच करायला सुरुवात केलेली आहे.
माझ्या या पुतणीला काही झालं असतं तर तुमच्याकडं बघितलं असतं, अशा पद्धतीनं तिनं बोलायला सुरुवात केलेली आहे. आता आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही आहे. आम्ही इथून निघून जातो. आम्ही आपला चांगला व्यवसाय करत होतो, पाकीटमारी करत होतो, पण असं कधी आमच्या जीवावर कधी काही बेतलं नाही. आम्हाला तुमचं काम नको आहे. तुमच्या घरात नक्की काय चाललंय आम्हाला कळत नाही. आज अचानक कृष्णावर कसं काय हल्ला झाला आणि डायरेक्ट तिच्या जीवावर कसं काय कोण उठलं? तिचं तर कोणाशी काही दुश्मनी नाही. मग हे सगळं काही तुमच्यामुळंच होतंय असं म्हणून तिने राघव आणि सगळ्या घरच्यांवर आरोप करायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला तुमचे पैसे नको आणि तुमचं काम पण नको. आत्ताच्या आत्ता मी सामान भरून घराच्या बाहेर पडत आहे असं ती राघवला सांगत असते. तेव्हा राघव तिला विनंती करतो, की इथून पुढं असले काही होणार नाही. तुम्ही जाऊ नका कारण सध्या आईची परिस्थिती तेवढी पण चांगली नाही आहे, की तुम्ही गेलात तर तिला बरं वाटेल. आईला बरं वाटल्यानंतर तुम्ही गेलात तर चालेल असं राघव म्हणत असतो. पण गोदा मावशी मात्र जाम चिडलेली असते. तुम्हाला काय वाटतं आम्ही फक्त पैशासाठीच जगतोय का? आम्हाला तुमच्या पैशाची गरज नसेल, जर जीव गेला तर त्या पैशाचं काय करू? असं ती राघव आणि रुक्मिणी यांना सांगत असते आणि राघव तिला थांबण्याची विनंती करत असतो. इकडे कृष्णा शुद्धीवर आलेली असते आणि तिच्या बेडवर बसलेली असते. तेव्हा गोदा मावशी तिच्याकडे जाते आणि म्हणते, "हे काय चाललंय तुला समजतंय का? आज तुझ्यावर हल्ला कोणी केला आणि हे नाटक आता किती दिवस करायचं आहे?" तेव्हा कृष्णा म्हणजेच सिंधू म्हणते, की "हे नाटक मला आता काही दिवस करणं गरजेचंच आहे. कारण मला अजून सावीचा पत्ता समजलेला नाही आहे. सावीचा पत्ता समजेपर्यंत मला नाटक कंटिन्यू ठेवावं लागणार आहे. कारण ती सावी माझ्या समोरून मधू घेऊन गेलेली आहे आणि मधू किती नीच आहे, खालच्या पातळीची आहे, हे मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे. जोपर्यंत आपल्याला सावीचा पत्ता मिळत नाही, तोपर्यंत मला हे नाटक करावं लागणार आहे." पण गोदा मावशी घाबरलेली असते आणि ती म्हणते, "पण आज झालेल्या गुंडांचा हल्ला त्याचं काय?" तेव्हा कृष्णा सांगते, की "मी त्या गुंडांना मारलं असतं, त्यांच्याशी 2 हात केले असते, पण माझ्या पाठीमागं राघव होता ही गोष्ट मी पाहिली होती आणि त्यामुळं मी शांत राहिले. राघव मला मदत करणार ही गोष्ट मला माहीत होती. पण आता त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे, की मी 100% कृष्णाचा आहे आणि या गोष्टीचा आपल्याला फायदाच झालेला आहे आणि त्यामुळं तर मी शांत बसले." तेव्हा गोदा मावशी तिला म्हणते, "पण राघवला जर का तू सांगितलं तू सिंधू आहे, तर उलट तो तुला मदत करेल." तेव्हा ती म्हणते, की "आत्ताच ती मदत होणं शक्य नाही आहे." तर इकडे शकुंतला आणि मधू फोनवर बोलत आहेत. शकुंतला मधूला सांगते, की "थोडं सबुरीनं घ्या. तुम्हाला त्या कृष्णाला बाहेर काढायचं असलं, तरी पण सबुरीनं काम करणं गरजेचं आहे. आणि आता ही कृष्णा आहे, हे तर फिक्स झाले ना, त्यामुळं आपला निम्मा धोका टळलेला आहे. आता ही कृष्णा एकदा बाहेर गेली, की तुम्ही राघू मैना एकत्र आलातच समजा आणि त्या राघूला जरा चांगलं खाऊ-पिऊ घाला, म्हणजे तो तुमचा होईल." तर इकडे कृष्णा विचारत असते, की "आत्ता तू सगळं काही राघवला सांगून टाक." पण सिंधू म्हणते, "आत्ता जर का त्याला मी काही सांगितलं, तर तो ते सगळं मधूला सांगू शकतो आणि मधूला जर का समजलं, की मी सिंधू आहे, तर सावीच्या जीवाला धोका होऊ शकतो." ही मधू किती नीच आहे ते तिला सांगते. कशाप्रकारे तिने आजारपणाचं नाटक केलं, कशाप्रकारे तिने सावीला किडनॅप करून ठेवलं आणि त्यानंतर दरीत पडणाऱ्या मला तिने तसंच सोडून दिलं आणि घरच्यांना सांगितलं, की मी निघून गेलेले आहे. म्हणजे ही मधू कपटी आणि कारस्थानी आहे. आत्ताच राघवला काहीही सांगणं गरजेचं नाही आहे. जोपर्यंत मी स्वतःहून सावीचा पत्ता शोधत नाही आणि मला समजत नाही, तोपर्यंत मी राघवला नाही आणि कोणालाच काही सांगणार नाही. तेव्हा गोदा देवाकडे प्रार्थना करते, की लवकरच सिंधूला तिच्या कामामध्ये यश दे आणि सावी कुठे आहे याचा देखील पत्ता लागू दे. सावी जर का आम्हाला सापडली, तर आमचं निम्मं काम संपणार आहे, असं देखील ती देवाला म्हणते. तेव्हा आता सिंधू ठरवते, की लवकरच मला सावी मिशन सुरू करावं लागणार आहे. मधूवर बारकाईने लक्ष ठेवून नक्की ती कुठे जाते, काय करते, याचा आपल्याला पत्ता काढावा लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला समजणार नाही, की सावी कुठे आहे. चमारी टोपी तुला कळलं ना, ही कृष्णा काय करू शकते ते. आपल्याला आता सगळ्या गोष्टीचा चांगला अंदाज आलेला आहे, असं बोलत सिंधूपासून एका सेकंदात ती कृष्णा होते आणि गोदा तिच्या बदललेल्या रूपाला पाहून हसत राहते. त्या दोघी हसत असतात आणि त्या दोघींनी ठाम ठरवलेलं असतं, की आता सावीला शोधायचं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की कृष्णाला समजलेलं आहे, की कालचा झालेला हल्ला हा राघवने करायला लावलेला आहे आणि त्यामुळे ते चिडते आणि म्हणते, "आता आपण या घरामध्ये राहणार नाही.
तो आपल्यावर गुंडामार्फत हल्ला करवतो. त्या गुंडांनी आपला जीव घेतला होता. आपला जीव गेला असता तर काय करायचं होतं? गोदामावशी आत्ताच्या आत्ता सामान भर, आपण या घरातून निघून चाललेलो आहे, असं ती गोदामावशीला बोलत असते. राघव तिची विनवणी करत असतो आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही असं सांगत असतो. पण कृष्णा मात्र सामान भरून घराच्या बाहेर पडत असते. राघवने तिला सांगितलेलं नसतं की कालचे गुंड हे खरे गुंड होते, मी पाठवलेले गुंड नव्हते. पण कृष्णा चिडलेले असते आणि घराच्या बाहेर जात असते. तेव्हा राघव देखील चिडतो आणि तुला जायचंय ना, तर आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो, अशा पद्धतीनं त्याने आता कृष्णाला बोललेलं आहे. पण कृष्णाला जेव्हा समजेल की राघवने पाठवलेले ते गुंड नसून ते खरे गुंड होते, तेव्हा कृष्णाला कळेल की हा अजूनही आपल्याला मदत करत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.